कोणाचा फोन होता? हे राजहंस. काय बरं, अजय राजहंस. म्हणजे तुझ्या जो मित्र आहे ना कॉलेज मधला कार्तिक, त्याचे वडील. त्यांना काय मला भेटायचंय म्हणे, माझ्याशी बोलायचंय. म्हटलं येऊ का? तर या म्हटलं. काय तू फोन केलास त्यांना असं डिरेक्टली? यस. आणि संध्याकाळी भेटायलाही जाणार आहोत. संध्याकाळी भेटायला जाणार? डॅड तू असं का केलंस? व्हॉट डू यू मीन? अरे तुला सांगितलं होतं मी तसं काल. अरे का असं नव्हतं म्हणालास? हे बोल कार्तिक, मला सांग, इतके दिवस तू तिच्या होकारासाठी थांबला होतास. मग आता ती हो म्हणाली आहे तर आम्ही बाकीचं पुढचं बोलून घेतो ना. तू त्यांना फोन केला होतास ना, ते कोणाला फोन केला होतास? ते काय म्हणाले? म्हणजे फोन उचल, कोणी फोन उचलला होता? आणि मग जरा शांत हो. इथे बस, इथे इकडे बस. ब्रेड बटर खा. अरे भाऊ, मी काय ब्रेड बटर खायची वेळ आहे का? तू डॅड तू हसू नकोस प्लीज, मला सांग व्यवस्थित. अरे काही नाही, मीच त्यांना फोन केला होता. त्यांना म्हटलं की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचंय. पुढे काय ते म्हणाले की या भेटायला. नाही पण मग त्यांनी फोन उचलल्यानंतर काय बोलले एक्झॅक्टली मला ते सांगा ना. नाही, विचारलं, त्यांनी विचारलं मला काय काम आहे म्हणून. पण मीच त्यांना म्हटलं की आम्हाला ज्या कामासाठी तुम्हाला भेटायला यायचंय ते असं फोनवरती बोलणं काही बरोबर वाटणार नाही. मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येईन, त्यावेळेला सविस्तर बोलतो तुमच्याशी. आज संध्याकाळी? आणि कुठे भेटणार आहात? नाही, मी आधी म्हणणार होतो त्यांना की आपण बाहेरच कुठेतरी भेटूया म्हणून. पण म्हटलं नुकतेच ते हॉस्पिटलमधनं घरी आले, अरे काय बरं दिसत नाही. आणि शिवाय त्यांना ओळखणारे लोक भरपूर, त्यामुळे आमचं बोलणं राहायचं बाजूला आणि यांच्या तब्येतीची चौकशी करायलाच गर्दी जास्त व्हायची. त्यापेक्षा म्हटलं नकोच. अरे पण मग फायनली कुठे भेटणार आहात? कुठे म्हणजे काय, घरी, त्यांच्या घरी. मॉम तुलाही त्यांना काय? तू पण मॉम? मी काय बोलणार? तसंही मी तुम्हा दोघांच्या मध्ये कधी बोलत नाही, पण यावेळेस मला असं वाटतंय की अजय इज राईट, तेव्हा मी त्याच्या बाजूने. असं काय करतोय सर? हे बघ, तुला ती मुलगी आवडते, तिला तू आवडतोस, मग प्रॉब्लेम काय? पुढची सगळी बोलणी आम्ही करून टाकू ना. पण असं एक सेकंड कार्तिक, मला सांग, तुला काहीतरी डाऊट आहे का? म्हणजे तू शुअर नाहीयेस का की हीच ती मुलगी, मला हिच्याशीच लग्न करायचंय? काही प्रॉब्लेम आहे का? डेफिनेटली हीच मुलगी आहे ती. आय नो मॉम, यू डोंट नो, आय एम क्रेझी अबाउट हर. पण तुम्ही असं डिरेक्टली जाऊन तिच्या बाबांशी बोल, आणि ते जर काही बोलले ना तुम्हाला. अरे काय ते बोलून काय बोलणार? ते होच म्हणणार. अरे फार तर काय म्हणतील की लेकीचं शिक्षण पूर्ण होऊ द्या, ते काय होऊन जाईल ते. आणि काय एकदा बोलणी पक्की झाली की नाही की मग लग्न कधी करायचं हा मुद्दा नंतरच आहे. अरे एवढं आम्हालाही कळत, आम्ही काय लगेच लग्नाची तारीख वगैरे काढून बसणार नव्हतो. पण कसं सगळं एकदा ऑफिशियली झालं म्हणजे बरं असतं. म्हणजे तुम्ही मोकळे, खा प्या फिरा मजा करा, मस्त एकदम बिनधास्त. लिमिट मध्ये. ऐकता ना मामा, ऐकता ना? हे डॅड असा करतो माझ्यासोबत. आता काय रिॲक्ट होऊ, कसं रिॲक्ट होऊ हे पण सांग मला. नाही, थँक्स म्हण देवाला. देवाचा काय संबंध आहे? तुम्ही केलाय ना डॅड, सगळं तुम्ही केलंय माझ्यासाठी. हो. अरे मग म्हणूनच म्हणतोय, हे असे इतके ग्रेट आई वडील तुला त्यानेच दिलेत ना देवाने, म्हणून जाऊन त्याचे आभार मान, नमस्कार कर त्याला. आभारी आहे माझ्यासाठी, माझे देव सर्व तुम्ही. मला वाटतं श्वेता हे वाक्य गणपती बाप्पाचं आहे का मामा? हा बघितलं, पण कार्तिकचं नाही. कौतुक नाही, डायलॉग मारायला शिकलाय आपला लेक. मी काय म्हणते, आधी तर आपल्याला कधी विचारायचं नाही,
पण आता बायको आल्यानंतर विसरूनच जाणार आहे. हा, ते खरं आहे. मार कशी ना. काय लाजतोय बघ. फोन आला. गायत्रीचा फोन. आता काय बाबा, दिवस रात्र फक्त गायत्रीचाच फोन येणार. करमत नाहीये. डॅड प्लीज टिपिकल डायलॉग नको मार. मला ते ना